पुरणपोळी म्हटलं तर कटाची आमटी लागतेच. धने, खोबरं, पुदिना, कांदा भाजलेला, चण्याची डाळ, अद्रक, कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूण, अख्खा मसाला हे सगळं बारीक करायचं भाजून. कांदा चांगला तेलात भाजून घ्यायचा. सगळा मसाला भाजून घ्यायचा तेलामध्ये. मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा. पुरणाची डाळ ठेवली होती ती पण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची. एकदम बारीक करायचा नाही मसाला, जाडसरच थोडासा मसाला ठेवायचा, त्याने कालवणाला टेस्ट चांगली येते. तेल घालून घ्यायचं, जिरी घालून घ्यायची, कढीपत्ता घालायचा, चांगलं तडतडून द्यायचं. बटर घालून घ्यायचं. बटरनी साराला चांगली टेस्ट येत असते. तेजपत्ता घालायचा, दालचिनी घालायची, परतून घ्यायची चांगली. वरून जाडसर लसूण आणि अद्रक टाकून घ्यायचा. सुकं खोबरं टाकून घ्यायचं फोडणीला, चांगलं परतून घ्यायचं. घरचा मसाला, कांदा लसूण मसाला, धना पावडर, मिरची पावडर, हळद, गोडा मसाला घालून घ्यायचा. चांगला परतून घ्यायचा. बारीक गॅसवरती परतून द्यायचा. कोथिंबीर घालून घ्यायची. कोथिंबीरला चांगलं परतून घ्यायचं. कांदा, खोबरं, लसूण, बारीक केलेला मसाला घालून घ्यायचा. त्याला चांगलं परतून घ्यायचं. बारीक गॅसवरती परतून द्यायचं. कटाच्या आमटीला जाडसर लसूण फोडणीला टाकला त्याला टेस्ट चांगली येत असते. सुकं खोबरं ते पण घालायचं असतं, त्याने पण टेस्ट चांगली येत असते. पुरणाचं पाणी घालून घ्यायचं. पुरणाचं पाणी खूप महत्त्वाचं असतं कटाच्या आमटीसाठी. पुण्याकडची लोक कटाच्या आमटीला सार पण बोलतात. जास्त करून सारच बोलतात कटाच्या आमटीला. तुमच्याकडं कटाची आमटी बोलतात, आमच्याकडं सार बोलतात. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. बारीक गॅसवरती कढई येऊन द्यायचा. बारीक गॅसवरती कढई घातला तर तरी चांगली येते. झाकण ठेवायचं. बारीक गॅसवरती कढई येऊन द्यायचा. 20-25 मिनटं गॅसवरती कढई येऊन द्यायचा. बारीक गॅसवरती कढई येऊन द्यायचा, त्याला तरी चांगली येईल. बारीक गॅसवरती ठेवल्यामुळं कशी छानपैकी साराला तरी आली. साराला बारीक गॅसवरतीच कढई घ्यायचा. बारीक गॅसवरती कढई घेतल्यामुळं तरी पण छान येते आणि साराला चव पण छान येते. कटाची आमटी छानपैकी तयार झालेली आहे.